आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम, लीगल अँड रिअल इस्टेट कन्सल्टंट, पुणे येथून आपले स्वागत करतो. प्लॉट खरेदी करताना योग्य कागदपत्रांची तपासणी आवश्यक आहे. चुकीचे कागदपत्रे तपासणी किंवा अपूर्ण कागदपत्रे तपासणी हा भविष्यामध्ये खूप हानिकारक आणि नुकसानकारक व्यवहार आहे. त्यामुळेच प्लॉट खरेदी करताना त्या जमिनीचा 7/12 बघणं आवश्यक आहे आणि 7/12 वरील जो व्यक्ती आहे तोच त्या जमिनीचा मालक आहे का तेही बघणं गरजेचं आहे. जे क्षेत्रफळ आपण विकत घेत आहोत ते 7/12 वर आहे का, तसेच जमीन ही कोणत्या प्रकाराची आहे, वर्ग 1 आहे, वर्ग 2 आहे, हेही बघणं गरजेचं आहे. तसेच फेरफार उतारा, मालकी हक्कात झालेल्या बदलांची नोंद, येथे त्या व्यक्तीचे नाव, जो व्यक्ती प्लॉट विकत आहे त्याचे कसे आले आणि किती साली आले हे आपल्याला फेरफारावरून कळते. त्याचप्रमाणे गाव नमुना 8अ, त्या व्यक्तीची इतरत्र त्या गावामध्ये जमीन आहे का व त्याने कर भरलेला आहे का ही बाब आपल्याला याच्यावरून कळते. तसेच एने ऑर्डर, ती जमीन शेतीची नसून रहिवासी, औद्योगिक किंवा कमर्शियल वापरासाठी आहे का हे बघणं गरजेचं आहे. येथे जर एने ऑर्डर असेल, जमीन आपण रहिवासाठी ती वापरू शकतो, परंतु एने ऑर्डर नसेल तर बांधकाम करता येत नाही. व डीपी प्लॅन, त्या जमिनीवर आरक्षण आहे का, त्या जमिनीतून रस्ते जात आहेत का, ती जमीन सार्वजनिक कामासाठी वापरात येणार आहे का याची खात्री करा. त्याचप्रमाणे लेआउट प्लॅन, जो प्लॉट तुम्ही खरेदी करत आहात त्या प्लॉटवर लेआउट हा कायदेशीर मंजूर करण्यात आलेला आहे का ते बघा. जो प्लॉट तुम्ही विकत घेत आहात त्या प्लॉटवर बांधकाम परवानगी मिळणार का किंवा मिळू शकते का याची देखील खात्री. सर्वात महत्वाचं म्हणजे मालकी हक्क, म्हणजे ज्या प्लॉटवर किंवा जमिनीवर तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात त्याचं टायटल क्लिअर आहे, ती जमीन वडिलोपार्जित आहे का, सो कष्टार्जित आहे का, त्या जमिनीचे हस्तांतरण आधी झालेले आहे का या बाबी तपासा. त्यासाठी तज्ञ वकिलांतर्फे टायटल सर्च रिपोर्ट काढा. प्रोजेक्ट जर मोठा असेल तर तो रेरा मध्ये नोंदणीकृत आहे का, तसेच त्या प्रोजेक्टवर लोन काढलेले आहे का किंवा त्या प्रोजेक्ट संदर्भात लिटिगेशन आहे का किंवा कोर्टामध्ये काही दावा प्रलंबित आहे का याची पडताळणी करा.